तर तुम्ही मागचा पार्ट बघितलाच असेल. नाही बघितला असेल तर माझ्या आयडीवर जाऊन बघून घ्या. भाई आपली पब्लिक बिगारी खतरनाक आहे बरं. लगेच गेस करून घेते की आपण कुठे चालले. आपले वैभव भाऊ आणि करण भाऊ यांनी बरोबर गेस केलं. मी आला होता नाशिकला. आता याच्या पुढची जर्नी पाहायची असेल तर फॉलो करून घ्या. कारण की तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ जे बी आणतो ते टॉप क्वालिटीचा आणतो. नाशिकला उतरल्यावर तर सगळ्यात पहिले आम्ही सगळे चहा घेऊन घेता. कारण की भाई तलबचा विषय आमचा तर तलबचा विषय होता, पण ह्यांचा कोणता विषय होता यांनी आराम करणार होता. कारण की रात्री ट्रेनमध्ये आराम नाही होत होता. मग यांची मसाज झाली, मग निघले तिथून. सगळं झालं. नाशिकमधून सकाळी निघाले. म्हणजे 9-1 वाजून गेले होते आम्हाला. कारण की थोडा प्रॉब्लेम झाला होता. तो प्रॉब्लेम नको घ्या तुम्ही डोक्यात. तो व्ह्यू पहा समोरचा भाई, डायरेक्ट असं वाटत होतं स्वर्गात आहे आम्ही. पण हवा बी तेवढीच चालू होती. मला मोबाईल बी पकडता नाही होता, त्यामुळे मला अर्धा ब्लॉग शूट करता बी नाही आला. तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना, तो 2-1 दिवसाचा टाईम काढून या. कारण की भाई इकडे जो व्ह्यू आहे ना, डममधून फिलिंग येते की आपण ढगात आहे भाई, ढगात. खालून किती बी दगड मारू द्या भाई, मजाक से हटके. त्या व्ह्यूला एक नंबर होता. म्हणजे पूर्ण पैसा वसूल ट्रिप होती आमची डायरी. बाय द वे मी तुम्हाला सांगितलं नाही मी कुठं चालला. मी चालला होता हरिश्चंद्रगड, म्हणजे भटक्यांची पंढरी म्हणता येईल. तुम्ही जर एक्सप्लोरर असाल किंवा एकदम भटके असाल तर इथं येऊन पहा. कारण की भटक्यांची पंढरी का म्हणतात तुम्हाला स्वतःहून समजेल. भाई मी एका ब्लॉगमध्ये एवढंच सांगू शकतो. कारण की आपलं इंस्टाग्राम बाबांनी टाईमचं लिमिट लावून ठेवलं आहे. त्यामुळे जर पुढचा पार्ट पण असेल तर तुमच्या छोट्या भाऊला फॉलो करून घ्या. चला मग, जय खानदेश.